माधव भक्त सुरलाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरोबर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हो स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवन हे दुजा सत्य बोले मुखे हे रानिकांचे दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभवन हे दुजा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका मागे हेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभवन हे तुझा विठ्ठल 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 हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की आदिशक्ताई मुक्ताई की विठ्ठला 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 विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत महाराष्ट्र भूषण तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. महाराज अभंगात असं सांगतात स्वामी काज गुरु भक्ती देवासारखी गुरुची भक्ती करा. पुढे सांगता पितृचे वचन पाळा पतीची सेवा करा. मग आपण महाराजांना सांगतो याच्यासाठी आम्हाला अनुभव नको का? तेव्हा महाराज सांगता तुम्हाला जर अनुभव पाहिजे असेल तर मुखाने सत्य बोला व दुसऱ्याचे दुःख येण्याचे प्रयत्न करा. त्याच्यातनं तुम्हाला अनुभवाची प्राप्ती होईल.
मग महाराज सांगतात निश्चय कसा हवा, निश्चय असा ठाम हवा, याच्यासाठी तुम्हाला आदर्शाची गरज आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं आहे. निश्चयाचा महामेरू कोणाला म्हटलं आहे? श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी आदर्श घेतला तरी तो चालेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. स्वामी काच गुरु भक्ती म्हणजे गुरुची भक्ती देवासारखी करा. याच्यासाठी उदाहरण बघावं लागेल. खूप उदाहरणं आहेत. खूप लोकांनी गुरुची भक्ती केली, त्यांना गुरु भक्तीचं फळ मिळालं. आपण सुद्धा गुरुची भक्ती करा म्हणजे तुम्हाला गुरु भक्तीचं फळ मिळेल. विठ्ठल हो. शबरी माता माहिती आहे सगळ्यांना? शबरी माता यांनी त्या काळात मातंग ऋषींना गुरु केलं होतं. तेव्हा मातंग ऋषी निज धामात जाण्यासाठी निघाले, म्हणजे समाधी घेण्यासाठी निघाले. तेव्हा शबरी माता शोक करू लागल्या, म्हणू लागल्या स्वामी तुम्ही जाता, आता मी काय करू? तेव्हा मातंग ऋषींनी त्यावर सांगितलं तुला श्रीराम प्रभू भेटतील. मग श्रीराम प्रभू कोण? वाल्या कोळ्याने म्हणजे वाल्मिकी ऋषीने रामायणाची निर्मिती केली आहे आणि तू त्या रामायणाची अविभाज्य घटक आहे आणि ते श्रीराम प्रभू म्हणजे देव तुला भेटतील. असं गुरुने गुरुवचन दिलं होतं का? गुरु भक्ती केल्यामुळे. शबरी माताला तो एकच नाद लागला आणि दररोज आपल्या घराच्या समोरचे रस्ते झाडून ठेवायची, रानात जायची. प्रभूंना भूक लागेल म्हणून बोरं तोडून आणायची. जे पिकलेले होते, जे गोड होते ते आणायची, जे आंबट आणि जे तुरट होते ते फेकून द्यायची. म्हणजे प्रभूंसाठी किती चाखून पाहिले ते बोरं घेऊन आली. तो दिवस जवळ आला, तिच्या मुखारविंदातून एकच वाक्य निघालं, आज मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बोर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराई तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बोर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, आज मेरे राम जी का मन होगा. आज मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. तो दिवस जवळ आला आणि शबरी मातांना येऊन श्रीराम प्रभूंनी भेट दिली. तो दिवस जवळ आला, श्रीराम प्रभूंची शबरी माताची भेट झाली आणि प्रभू शबरीला म्हणू लागले शबरी मला खूप भूक लागली आहे. मग त्यावर शबरी काय म्हणते, प्रभू तुमच्यासाठी मी बोरं तोडून आणले आहे. आणि बोरं प्रभूंना दिली. प्रभूंनी 2-4 बोरं खाल्ली आणि म्हणू लागले बोरं तर उष्टी आहे, हे कोणी पक्ष्यांची उष्टी आहेत का? त्यावर म्हणू लागले की पक्ष्यांची उष्टी आहेत का? नाही. तर हे पक्ष्यांची उष्टी नाही, हे मी स्वतः चाखून पाहिले आहे. गुरुची भक्ती करा, तुम्हाला देव तुमचे उष्टे बोरं सुद्धा खाईल. या दृष्टांतातनं सिद्ध होतं. त्यांनी 4-5 जे बोरं होते तिथून उचलली आणि लक्ष्मणजींना घाली. भक्तीचा अनुभव नव्हता महाराज म्हणून बोरं खाल्ले नाही. ज्याला भक्तीचा अनुभव होता त्याने उष्टे बोरं खाल्ली. गुरुची भक्ती करा, देव भेटेल. आत्ताच्या काळात देव भेटणार नाही. मी सांगतो तुम्ही गुरुची भक्ती करा, तुमच्या जीवनाचं सार्थक झालं त्याच्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तिसऱ्या चरणात महाराज असं सांगतात, मुखाने सत्य बोला आणि दुसऱ्याचे दुःख हेरण्याचे प्रयत्न करा. संतांचे इतके उपकार झाले जगावर, पण हा चांडाळ काही जो चांडाळ समाज आहे त्या संतांच्या उपकाराची जाणीव त्यांना नाही अजून. तो माझा विषय नाही. महाराज सांगतात मुखाने सत्य बोला, दुसऱ्याचे दुःख हेरण्याचे प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्ती जरूर होईल. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात निश्चयाचे बळ म्हणजे काय?
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय सांगितला? जेव्हा रांझेगावच्या पाटलानं एका स्त्रीचं अपहरण केलं होतं तेव्हा छत्रपतींना बातमी कळताच छत्रपतींना बातमी कळतात छत्रपतींनी त्यांना बोलावणं पाठवलं. तर शिपाई गेला आणि म्हणू लागला, महाराज तुम्हाला राजांनी बोलवलं आहे. तर हे राजे कोण? म्हणे छत्रपती शिवाजी महाराज. तुझा राजा नामधारी हाय, मी वतनधारी हाय. सांग तुझ्या राजाला रांजेगावचा पाटील येणार नाही. महाराजांच्या कानावर खबर पडतात महाराज घोडे घेऊन तिथे गेले आणि महाराजांनी रांजेगावच्या पाटलाला बाहेर काढलं, दोन्ही हातपाय तोडून आणि झाडाला बांधला. तेव्हा बलात्काराला अत्याचाराला ही शिक्षा होती. आता जर ही शिक्षा राहिली असती ना महाराज, आता बला कोपर्डी सारखे हत्याकांड आणि निर्भया सारखे हत्याकांड झाले नसते. माझी सेवा संपली, सेवेला पूर्णविराम देतो. येथेच थांबतो पुढील सेवेसाठी. विठ्ठल